संक्रमण प्रकरण 8. पुढे चालू. श्यामलाबाईंच्या मनात त्याचा फास रुतला होता. आपलाही फास त्याच्यात रुतला होता. आणि पहिल्या संध्याकाळी तुला ते बिभत्स दर्शन झालं. तुझ्या हालचालींची विकृत विटंबना करणारी ती श्यामलाबाईंची आकृती. दुसऱ्या संध्याकाळी तू माझ्याकडे आला होतास. तुझी नैसर्गिकच अपेक्षा असेल की मी तुला आता थांबा म्हणून सांगेन किंवा मीच तुझ्याबरोबर येतो म्हणेन, पण मी ते केलं नाही. तुला एकट्यालाच परत इथे पाठवलं. पण अर्थात तुझ्या मागोमाग मीही इथे हजर झालो होतो. तुला पार आतपर्यंत खोलवर जाणीव असायला हवी होती की तू एकटाच आहेस. काय करायचंय ते तुला एकट्यालाच करायला हवं होतं श्रीकांत. त्या विलक्षण ताणाखाली तुझ्या अंतर्मनावरची आवरणं गळून पडली. सर्व निर्मितीच्या तळाशी सर्वांना समान असलेला जो शक्तीचा अमर्याद साठा आहे तो तुला क्षणभरासाठी खुला झाला. देवप्रतिमा हा एक संकेत होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही मनाला कार्यकारण भाव आवश्यक वाटतो. त्या क्षणापर्यंत तुझी खात्री होती ही प्रकांड शक्ती त्या देवतत्वातून निर्माण झाली आहे. कारण मानवाला आपल्याला उपलब्ध असलेल्या अकल्पित शक्ती भांडाराची कल्पनाही नसते. ते विद्रूप आकार लडथडत हेल काढत आपल्या मितीत गडप झाले. तूही त्या क्षणापुरता जवळजवळ बेशुद्धच झाला होतास. तो ताण सहन करणं सोपं नाही. काही क्षणांपुरतं तुझं शरीर एका अमोघ अनिरुद्ध शक्तिस्त्रोताचं वाहक बनलं होतं ना. तुला घरी पोचवला. इथल्या किल्ल्या मी घेतल्या आणि काल इथे येऊन पुन्हा एकदा तपास केला आणि त्या वरच्या गुप्त जागेचा शोध लागला. त्या चोर जागेतलं दृश्य माझ्यासारख्याला सुद्धा ते पाहून धक्का बसला. 30हून अधिक वर्ष ती मृत शरीरं त्या अंधाऱ्या जागेत पडलेली होती. आणि नुसती मृत शरीरच नाही, अनंतराव, मनोरमाबाई, दिनकरराव यांच्या शरीराचे तर अवशेषच बाकी होते. पण श्यामलाबाई, मी जास्त खोलात जाऊन तपशील सांगत नाही, पण त्यांच्या शरीरावर ज्या खुणा होत्या त्यावरून त्यांचा कसा वापर करण्यात आला होता ते ध्यानात आलं. या नाचणाऱ्या ठिगळांच्या त्वचेचं बाहुलं बनवण्यासाठी. पण ते तुझ्यासाठी नाही. तुला काल रात्री इथे यायला सांगितलं होतं. तू अगदी एकटा आहेस. तुझ्या मदतीला कोणीही नाही ही तुझी पुरी खात्री व्हायला हवी होती श्रीकांत. त्यासाठीच काल मला ते विश्वासघाताचं नाटक करावं लागलं. मी तुझा मित्र, हितचिंतक तर नाहीच, उलट तुझा शत्रू आहे ही तुझी खात्री पटवण्यासाठी. माझे दोन्ही हेतू साध्य झाले. माझ्या इथे असलेला तुझ्या दृष्टीनं एक कारणही मिळालं आणि तुझं मन ज्या एका रिस्पॉन्सिव्ह सुसंवादी अवस्थेत जायला होतं तेही साध्य झालं. तुझी पाठ वळताच मी दाराचं कुलूप काढलं होतं. दारातून आत आलो होतो. पण तू इतका आत्मकेंद्रित झाला होतास की बाह्य जगाची तुझी जाणच हरपली होती. हातात मेणबत्ती घेऊन तू वळलास, आतल्या खोलीत गेलास, तिथून वर गेलास आणि तुझ्या पाठोपाठ मीही येत होतो. समोरच्या दुष्ट शक्तींचा प्रतिकार अशक्य आहे. शेवटी जीवनाचे अखेरे हे माहीत असून सुद्धा तू आपल्या पावलांनी त्या मृत्यूच्या सापळ्यात चालला होता श्रीकांत. त्या क्षणी मला तुझा खरोखर अभिमान वाटला. वर ती राक्षसी भूतावळ होतीच, पण त्यांना काय कल्पना की तुझ्या रूपानं त्यांचा काळच त्यांच्या भेटीला आलाय. शेवटी तो प्रलयंकारी क्षण आलाच. तुझ्या सर्व ज्ञानेंद्रियांचे लंबक वेडेवाकडे हिंदकळले असतील, कारण त्या जाणीवा मानवी मनाच्या आकलना पलीकडच्या आहेत. अशा अकल्पनीय शक्तीच्या प्रभावानं प्रत्यक्ष स्थळकाळाचा पट सुद्धा विस्कळीत होतो. अवकाश आकुंचन पावतो, काळ ताणला जातो. प्रत्यक्षात हजारांश सेकंद सुद्धा गेला नसेल. ती अवस्था शब्दांनी वर्णन करून सांगताच यायची नाही. साधा सुगंध, साधा कर्णमधुर स्वर, साधा सोनेरी सूर्योदय, कोणत्या शब्दात यांचं वर्णन करता येईल. ती शक्ती आपल्या मार्गावरून जाते, पण जाताना एक वारसा ठेवून जाते. त्या मनात काहीतरी मूलभूत बदल होतो. आता तुला हे नुसते शब्दच वाटतील, पण लवकरच तुला त्याची प्रचिती येईल. मी सांगतो कारण मला त्याचा अनुभव आहे. आता महाराज प्रथमच विश्रांतीसाठी थांबले. कितीतरी वेळ ते बोलत होते आणि श्रीकांत मध्ये एक शब्दही बोलला नव्हता. शेवटी जरासा हसून महाराज म्हणाले, श्रीकांत, जवळजवळ सर्व घटनांचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. तुला काही शंका असतील तर विचार. आता नाही तर मागाहून सुचल्या तरी विचार, ठीक आहे? हो, श्रीकांत म्हणाला. आता एक शेवटची पण महत्वाची गोष्ट करायची बाकी आहे. काय? तू मनोरमा सदनमधल्या सर्व खोल्यातून जाऊन यायचंयस. सर्व खोल्यातून आणि माळ्यावर सुद्धा.
पण आता काय आवश्यकता आहे? महाराज तुम्हीच म्हणालात ना की इथली ती दुष्ट प्रेरणा आता नाश पावली आहे, मग आता? श्रीकांत, असं पहा, शरीर, विकार आणि विचार अशा दोन पातळ्यांवर काम करत असतं. दोन्हींचे उगम वेगवेगळे आहेत आणि दोन्हीत सुसंवाद असतोच असं नाही. विचारांना पटलेली तर्कशुद्ध गोष्ट शरीर, विकारांच्या, भावनांच्या, ज्याला ग्लँड्युलर रिस्पॉन्स म्हणतात, त्या पातळीवर स्वीकारीलच याची खात्री नाही. तुला हे करायलाच हवं, आता आणि एकट्यानंच. महाराजांनी त्याला काही पर्यायच ठेवला नव्हता. अखेरीस श्रीकांत खालच्या मजल्यावरच्या एकेका खोलीत जाऊन आला. ते देवघर आता रिकामा देव्हारा असणारं. त्या खोलीत पाय टाकताना तो अडखळलाच. या रिकाम्या देवाऱ्यासमोर बसूनच त्या श्यामलाबाईंच्या रूपातल्या कठपुतळीनं देवपूजेचं नाटक मांडलं होतं. 2 मिनिटं आत काढून मग तो बाहेर आला. जिथे त्या अभद्र शक्तीचा अगदी अल्पकाळ वावर झाला होता, तिथे जर त्याची ही गत होत होती, तर मग वर? तिथे तर त्यांचा वर्षानुवर्ष ठिय्याच होता. तिथे पण महाराजांचा शब्द म्हणजे आज्ञा, तो पाळावाच लागणार होता. पायरी पायरी करत तो वर पोहोचला. वर दुपारचा लख्ख प्रकाश होता. डावीकडची दुसरी खोली, मणिनळ्यांच्या किणकिणत्या पडद्याची खोली. त्यानं आत पाऊल टाकलं. मग त्याच्या ध्यानात आलं, आत पाय टाकताना आपण डोळे मिटून घेतले होते, श्वास रोखून धरला होता. तो आता एखाद्या स्फोटासारखा बाहेर आला. डोळे उघडले. खोली रिकामी होती. मधल्या गोल मेजाभोवती त्या 4 जुन्या वेत तुटलेल्या खुर्च्या होत्या, आता रिकाम्या. समोरच्या भिंतीतलं कपाटातलं दार उघडं होतं. दारापाशी जाऊन आता रिकाम्या झालेल्या खोलीवरून त्यानं एक घाईची नजर फिरवली आणि मग तो खोली बाहेर आला. वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातून तो जाऊन आला आणि आता माळा, पार वरपर्यंत जायला हवं. तो वर येऊन जिन्याच्या तोंडाशीच उभा होता. उतरत्या छपराच्या कडेला रचलेली अडगळ वगळता सर्व माळा रिकामा होता. खालची जमीन धुळीनं भरलेली होती. आता त्याला धुळीत काही फराटे वगैरे आहेत का पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. तो जिन्यावरून खाली आला आणि खालचा जिना उतरून तळमजल्यावर आला. बाहेरच्या खोलीत महाराज त्याची वाट पाहत बसले होते. सर्व खोल्यातून गेला होतास? हो, तो प्रामाणिकपणे बोलू शकला. माळ्यावर गेला होतास? हो. महाराज खुर्चीवरून उठले. श्रीकांत, आता आपलं इथलं काम संपलेलं आहे. चल आपण निघूया. मी तुला तुझ्या ब्लॉकवर सोडतो. चल. गाडी त्याच्या इमारतीसमोर थांबली. महाराज, पुन्हा आपली भेट कधी? श्रीकांतनं विचारलं. का संध्याकाळी आरतीसाठी आहे की? महाराज हसत म्हणाले. शिवाय तुझ्यापाशी टेलिफोन नंबरही देऊन ठेवलाय ना, मग काय तू केव्हाही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतोस. तो गाडीतून उतरला. त्यांच्या खिडकीपाशी उभा राहिला. निघू? त्यांनी विचारलं. त्यानं नुसते हात जोडून नमस्कार केला. गाडी सुरू झाली. आपल्या वाटेनं निघून गेली. बराच वेळ तो त्या हळूहळू अदृश्य होत जाणाऱ्या गाडीकडे पाहत उभा होता आणि मग एक सुस्कारा सोडून तो वळला. आत आला. वर त्याच्या ब्लॉकमध्ये आला. दुपारचे 2 वाजले होते. खाण्यापिण्याचा विचारही न करता त्यानं कॉटवर अंग लोटून दिलं. प्रकरण 8 समाप्त. संक्रमण प्रकरण 9. त्यानं डोळे उघडले तेव्हा आधी त्याचा जरासा गोंधळच झाला. अवेळी झोपल्यानं मनातलं वेळेचं गणितच चुकल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळचे 6 वाजत आले होते, म्हणजे जवळजवळ 4 तास त्यानं झोपेत काढले होते. कदाचित ते आवश्यकही असेल. गेले 3 दिवस त्यानं विलक्षण मानसिक तणावाखाली काढले होते. आता एकाएकी मनावरचा सर्व ताण गेला होता आणि शरीराची ही प्रतिक्रिया होती. सकाळी फक्त चहा घेऊन तो मनोरमा सदनवर गेला होता. त्यानंतर पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. भूक तर सडकून लागलीच होती, पण त्याखेरीज मनात विलक्षण समाधानाची अशी एक जाणीव होती. काहीतरी फार चांगली गोष्ट घडली आहे किंवा आपल्या हातून एक फार मोठं सत्कृत्य घडलंय अशी ती मोठी सुखकारक जाणीव होती. त्या जाणीवेमागचं कारण समजत नव्हतं, पण त्या जाणीवेला पुरावाही आवश्यक नव्हता. स्वतःशीच गुणगुणत तो उठला. स्वतःसाठी त्यानं चांगली 1.5 कप कॉफी बनवली. कॉफीबरोबर टेबलवर कुकी, खारी, बिस्किट, टोस्ट हे पण घेतलं.
खरं तर त्याला माहीत होतं आपल्या हातून काही फार चविष्ट कॉफी होत नाही, पण आता मात्र ती अगदी लाजवाब वाटत होती. त्याच्या मनात अशी एक चमत्कारिक कल्पना येऊन गेली. आत्ताच्या क्षणी आपल्यासमोर हुरडा, लाया, फुटाणे असं काही आलं असतं तरी ते अगदी लज्जतदार लागलं असतं. संध्याकाळी आरतीच्या वेळी महाराजांची भेट होणारच होती. ब्लॉकवर परतायला कदाचित उशीरही होण्याची शक्यता होती. तेव्हा श्री दत्तगुरूंच्या पूजेचा कार्यक्रम आत्ताच उरकून घ्यायचं त्यानं ठरवलं. फ्रीजमध्ये खालच्या काचेवर छोट्या करंडीत हार होता, शेवटचाच. उद्या आणखी 4 आणून ठेवायला हवेत. मग इतर सर्व सामान जमा केलं तर बघ, त्यात निरांजन, उदबत्तीचं घर, काडेपेटी, लहान ताटलीत नैवेद्यासाठी 4 साखर फुटाणे, पाणी. ठरलेल्या क्रमानं सर्व विधी उरकल्यानंतर नैवेद्याचे फुटाणे त्यानं तोंडात टाकले, सामानाची आवरावर केली आणि तो बाहेर पडला. तो तिथे पोहोचला तेव्हा आरती नुकतीच सुरू झाली होती. तबक सगळीकडे फिरवून झाल्यावर मंडळी खाली बसली आणि एकेकानं महाराजांसमोर आपापल्या समस्या मांडायला सुरुवात केली. 4च दिवसांपूर्वी आपण इथे अशीच एक समस्या घेऊन आलो होतो. 4च दिवसांपूर्वी. त्यानंतर केवढं रामायण घडलं होतं. आकाश पाळण्यात बसल्यासारखं झालं होतं. विलक्षण वेगानं तो वर गेला होता आणि खाली झेपावताना श्वास छातीत रुकला होता आणि मग परत तो खाली जमिनीवर आला होता. मनाला तसाच विलक्षण झोका बसला होता. भावनांचा कडेलोट झाला होता. मग ते तुफान घोंगावत पुढे निघून गेलं होतं आणि तो परत एकदा रोजच्या साध्या जगात आला होता. प्रत्येक किंवा जवळजवळ प्रत्येक घटनेचं महाराजांनी स्पष्टीकरण दिलं होतं, पण ते वैचारिक पातळीवर होतं. मनाला चटका देऊन गेलेल्या भावना विकाराच्या पातळीवर होत्या. त्या दाहक अनुभवाला शब्दांच्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नव्हती. हाच विचार आणि विकार यांच्यामधला भेद महाराजांनी त्याला सांगितला होता. तासाभरानंतर तो उठला, मागच्या दरवाजानं बाहेर गॅलरीत आला. महाराज त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात गुंतलेले होते. त्यांनी त्याला पाहिलं असेल किंवा नसेलही. आत्ताच्या क्षणी विनाकारण त्यांची गाठ घेऊन त्यांचा वेळ घेण्याची आवश्यकता नव्हती. बाहेर जेवण करून तो ब्लॉकवर परत आला होता. अवेळी झोप झाल्यानं रात्री लवकर झोप लागेल का नाही याची शंकाच होती. समोर टीव्ही होता, पण आत्ताच्या क्षणी एखादा स्पोर्ट चॅनल पाहण्यात किंवा एखादी रटाळ मालिका किंवा एखादा सिनेमा पाहण्यात मन रमणार नाही त्याची खात्री होती. मालिकांमधून किंवा सिनेमांमधून अनेक थरारक, क्वचित अशक्यप्राय वाटणाऱ्या घटना दाखवल्या जात असत, पण त्याला स्वतःला गेल्या 2-3 दिवसात आलेल्या अनुभवांच्या पासंगाला तरी त्या पुरतील का? त्याच्या छोट्याशा बाल्कनीत त्यानं एक आराम खुर्ची ओढत आणली, आतले दिवे बंद केले आणि मग तो खुर्चीत आरामात बसून राहिला. इमारत साईड वन वेवर होती. सगळा भाग रेसिडेन्शियलच होता. जी काय वाहतूक होती ती स्थानिक रहिवाशांचीच होती. तेव्हा एकूण परिसर शांतच असायचा. विचार शांतपणे करता येत होता आणि त्याला तर अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार होता. महाराज म्हणाले होते, ती वास्तू आता स्वच्छ झाली आहे. तिथे आता दुष्टशक्तीचा अंशही शिल्लक नाही आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायलाच हवा होता. पण आता तो काय करणार होता? डोळ्यांसमोर लाखांची दौलत दिसत होती, पण त्याच्या मनात मोहाचा स्पर्शसुद्धा होत नव्हता. एक प्रकारच्या थंड अलिप्ततेनं तो त्यावर विचार करू शकत होता. अगदी नाईलाज झाला तेव्हा श्यामलाबाईंनी या जगाचा निरोप घेतला होता आणि जाता जाता त्याला लखपती करून टाकलं होतं. त्या संपत्तीवर त्याचा खरोखरीचा हक्क होता का? त्या संपत्तीचा उपभोग घ्यायची त्याची खरोखरीची इच्छा होती का? त्या लाखो रुपयांनी त्याला सुख, समाधान, शांती मिळणार होती का? आणि अंतर्मनातून सर्व प्रश्नांना एकच उत्तर येत होतं, नाही, नाही, नाही. अशा आयत्या हाती आलेल्या संपत्तीच्या उपभोगात तो जर मशगूल झाला तर त्याच्यातल्या गुणांची, कर्तृत्वाची, जिद्दीची कधी कसोटी तरी लागणार होती का? हेच 50-60 लाख रुपये त्याला एखाद्या लॉटरीत लागले असते तर त्यानं ते नक्की घेतले असते. लाखो लोकांनी 5-5, 10-10 रुपयांची तिकीटं घेतली आणि त्यातून ही रक्कम उभी राहिली. ज्यांचे पैसे गेले होते त्यांना निराशा जाणवली असेल, पण राग, मनस्ताप असं काही जाणवणार नाही. त्यांचा तो जुगार होता, स्वेच्छेनं लावलेला, आणि फायदा तोटा दोन्हीसाठी त्यांची तयारी होती. मनासमोर एकाएकी एक अतिशय स्पष्ट असा विचार आला, आपण ही दौलत स्वीकारायची नाही. त्याच क्षणी त्याला जाणवलं, आपला हा निर्णय अगदी पक्का आहे.
मनात खोलवर कुठेतरी तो विचार असलाच पाहिजे. तो आता पृष्ठभागावर आला होता इतकंच. त्या निर्णयानं मनाला खेद तर नव्हताच, उलट एक विलक्षण समाधान वाटत होता. जणू काही त्याच्या मार्गात एक अपारदर्शक भिंतच उभी होती किंवा अडथळा होता, तो आता दूर झाला होता. त्याचा मार्ग मोकळा झाला होता. एकदा हे ठरल्यानंतर मग पुढची व्यवस्था कशी करायची याचे विचार सुरू झाले. त्या घरात शेकड्यांनी पुस्तकं होती. ती एखाद्या वाचनालयाला देणगी म्हणून देता येतील. त्या घरात गाद्या, उशा, चादरी, कपडे लत्ते होते. घरातल्या वापराची भांडी होती. ते सर्व एखाद्या वृद्धाश्रमास किंवा बालकाश्रमास देणगी म्हणून देऊन टाकता येईल. घरातलं टेबल, कॉट, खुर्च्या, गिझर, पंखे, रेफ्रिजरेटर, गॅसची शेगडी इत्यादी सर्व सामान तसल्या जुन्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्याला विकून टाकता येईल. आणि मग प्लॉटवरील इमारतीसह ती निर्वेद मालमत्ता एखाद्या बिल्डर डेव्हलपरला विकून टाकता येईल. श्यामलाबाईंचे सोन्या मोत्याचे दागिने विकून टाकता येतील. बँका, कंपन्या यामधल्या FD, वेगवेगळ्या फंडातली युनिट जी आता त्याच्या नावावर झाली होती, त्या सर्व गुंतवणुकी रोखीत वसूल करता येतील. घरातले सर्व देव एखाद्या देवळात पोचते करता येतील. हे तर दिसतच होतं की या सर्वातून खूपच मोठी रक्कम उभी राहणार होती. ती सर्व रक्कम तो एक किंवा अनेक सुप्रसिद्ध, विश्वासार्ह अशा सेवाभावी संस्थांना देणगीच्या, अर्थात श्यामलाबाई होनप यांच्याच नावे देऊ शकत होता. किंवा त्याहूनही चांगली कल्पना, तो श्यामलाबाई होनप यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच नावाचा एखादा धर्मादाय ट्रस्टही निर्माण करू शकत होता. आणि या ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून जबाबदारी घेण्याची विनंती तो महाराजांनाच करणार होता. त्यांच्यापेक्षा आणखी योग्य व्यक्ती शोधूनही सापडणार नव्हती. मनाशी त्यानं एकदा हा निर्णय घेतला आणि त्याला एकदम हलकं वाटायला लागलं. तो जेव्हा आत आला तेव्हा त्याच्या नकळत त्याच्या तोंडून एक शीळ निघत होती. त्यानं घड्याळात पाहिलं, जेमतेम 9 वाजत होते. घड्याळावरून नजर खाली आली ती श्री दत्तगुरूंच्या तसबिरीवर गेली. 4-5 दिवसांपूर्वी त्याच्या दिनक्रमात देवपूजा, अर्चना, आरती, नैवेद्य या गोष्टींना अजिबात स्थान नव्हतं. तीर्थयात्रा, ठराविक वारी, ठराविक देवांच्या मंदिरात जाणं असल्या विचारांनाही त्याच्या मनात स्थान नव्हतं. मग काय त्याचं आयुष्य अपूर्ण होतं का? पापं जशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असू शकतात, म्हणजे सीन्स ऑफ कमिशन किंवा सीन्स ऑफ ओमिशन, तशी पुण्यही असू शकतील की. तुम्ही अगदी 24 तास देवनामाचा गजर केला नाहीत, देवाच्या चरणी नाक घासलं नाहीत, तरीही तुम्ही सन्मार्गानं वागला असाल, कोणाचा द्वेष, संताप, हेवा, मत्सर केलं नसेल, कोणाला कधी फसवलं नसेल, कोणाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला नसेल, तर त्याची ही गणना पुण्यकर्मातच व्हायला हवी, नाही का? पण मनातले 5-6 दिवसांपूर्वीचे हे सर्व विचार आता इतिहास जमा झाले होते. गेल्या 4-5 दिवसात तो चित्राच्या चौकटी बाहेर पडला होता. तात्विक काथ्याकूट अनुभवाच्या कठीण कातळावर आपटला गेला होता आणि त्याचा चक्काचूर झाला होता. नाशात कोसळत गेलेली काळी गर्ता त्यानं पाहिली होती आणि अखेरच्या क्षणी वाचवणारा देवत्वाचा सुवर्ण स्पर्शही अनुभवला होता. आता आयुष्य पूर्वीसारखं कधीही होणार नव्हतं. दिवे मालवून तो कॉटवर झोपेसाठी आडवा झाला. झोपेत स्वप्न होतं आणि स्वप्नात मनोरमा सदन आलं होतं, पण किती वेगळ्या रूपात. सर्वत्र दिवे लागले होते, खाली जाजमं पसरली होती, जाजमांवर फुलांचा सडा पडला होता, घरभर उदबत्ती अत्तराचा सुगंध होता, बारीक आवाजात रेडिओवर संगीत चाललं होतं. कोणता तरी आनंदाचा मंगल सोहळा उरकून एवढ्यातच माणसं गेली अशी जाणीव होत होती, किंवा कदाचित शेजारच्या खोलीतही असतील. पण मनाची खात्री पटत होती की या घरावर कोणतीही अभद्र छाया आता पडणार नाही. सकाळी जाग आली तेव्हा मन शांत झालं होतं. सर्व निर्णय झाले होते. प्रॉपर्टीच्या विक्रीची जाहिरात वर्तमानपत्रात देऊन टाकले. मग ट्रस्ट स्थापन करण्यासाठी कोणकोणत्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता आवश्यक होती त्याची माहिती घेण्यासाठी त्यानं एका ॲडव्होकेटची गाठ घेतली. ट्रस्टचं डीड तयार करून चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसात त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार होतं. एक नामवंत ग्रंथालय, एक विश्रामगृह, एक जुन्या सामानाचा व्यापारी यांच्या भेटी झाल्या. त्यांच्या भेटीच्या वेळा ठरवून घेतल्या. संध्याकाळी देवपूजा करून तो महाराजांच्या भेटीसाठी गेला. 8 वाजेपर्यंत दिवाणखाना जवळजवळ रिकामा झाला आणि मगच श्रीकांत पुढे गेला. महाराजांनी त्याला आधीच पाहिलं होतं. हातानं खूण केली होती.
महाराज जरा बोलायचं होतं, श्रीकांत म्हणाला. अरे मग बस की, खुर्चीकडे बोट करत महाराज म्हणाले. महाराज, मनोरमा सदनमध्ये घडलेल्या प्रसंगावर मी कालची रात्र आणि आजची सकाळ विचार केला. मी काय ठरवलंय हे मी आपल्याला आता थोडक्यात सांगतो. त्यानं आपल्या मनातले सर्व भेद त्यांना सांगितले. त्या ट्रस्टतर्फे समाजामध्ये काहीतरी कल्याणकारी विधायक कार्य व्हावं अशी माझी इच्छा आहे. समाजकार्याचा मला अनुभव नाही. महाराज, मी आपल्याला अशी विनंती करणार आहे की आपणच ट्रस्टी म्हणून त्या ट्रस्टची जबाबदारी घ्यावी. काय? महाराज आपलं आश्चर्य लपवू शकले नाहीत. श्रीकांत जसजसा बोलत होता तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले होते. आधीची स्थितप्रज्ञता जाऊन तिची जागा कुतूहलानं, मग नवलानं आणि मग कौतुकानं घेतली होती. होय महाराज, श्रीकांत म्हणाला, माझ्यासमोर तरी दुसरं कोणतंच नाव येत नाही. पण एक सांग, हा निर्णय तू इतका अचानक कसा घेतलास? अचानक नाही महाराज. प्रॉपर्टीची एकूण किंमत किती असेल काही कल्पना आहे? 60-65 लाखांपेक्षा कमी नक्कीच नसणार. श्रीकांत, तू स्वतःशी क्षणभर तरी असा विचार केलास का की तुझं हे वागणं जरा अनैसर्गिक आहे? पायाशी चालत आलेल्या लक्षावधी रुपयांच्या दौलतीवर तू आपल्या हातानं पाणी सोडतोयस. महाराज, त्या पैशांवर माझा हक्क कधीच नव्हता आणि आता तर त्या संपत्तीचा विचारही नकोसा होतो. श्रीकांत, जरा अंतर्मुख होऊन तू स्वतः संबंधात काही विचार तरी केलास का? आपल्या वागण्यात, विचारात, जगाकडे पाहण्याच्या दृष्टीत काही बदल झाल्याची जाणीव तुला होत नाही का? मला एकच जाणवतं महाराज, एक प्रकारचं विलक्षण समाधान सतत वाटत असतं. कोणत्याही काळजा नाहीत, विवंचना नाहीत, मनावर कोणतंही दडपण नाही, अशी जाणीव सतत असते. श्रीकांत, मागे तुला सांगितलं नव्हतं, ते असाधारण अनुभव आपला वारसा मागे ठेवून जाणार आहेत. तुला तो अनुभव दोनदा आलाय. काही क्षणांपुरता तू मानवी मनाचा साचा तोडून बाहेर आला होतास. एका अमानवी, दैवी, अतिप्रभावी शक्तीचा तुला काही क्षण स्पर्श झाला होता. त्या विलक्षण संयोगाचा परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? अरे साधा कोळसा, पण उच्च तापमान आणि प्रचंड दाब यांच्या प्रभावाखाली त्याचा हिरा होतो. साधं लोखंड, पण अग्निस्पर्शानं त्याचं पोलाद होतं. ही तर निर्जीव जड द्रव्याची उदाहरणं. मानवी मन तर अत्यंत तरल, संवेदनक्षम. त्याच्यावर परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? खरोखर तू मोठा भाग्यवान आहेस श्रीकांत. लाखो लोकात एखाद्याच्याच नशिबी असा सुवर्ण संयोग येत असतो. ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी योगी, साधक, तपस्वी यांना वर्षावर्षाचे परिश्रम करावे लागतात. महाराज, मला तर आपल्या एकाही शब्दाचा बोध झालेला नाही. त्याची प्रचिती तुला आपोआपच यायला लागेल. पण महाराज, माझ्या विनंतीचं काय? अरे श्रीकांत, खरोखर तो व्याप मला पेलणार नाही. गेली कित्येक वर्ष माझा एक दिनक्रम चालत आलाय. त्यात आता बदल कसा शक्य आहे? पण तू स्वतः ती जबाबदारी का घेत नाही? खरं तर तो तुझा अधिकारच आहे आणि मला वाटतं तू त्यात कुठेही कमी पडणार नाहीस. महाराज, त्या दौलतीशी मला संबंध ठेवायचा नाही. एकदा आणि अखेरचा तो पार तोडून टाकायचा आहे. मी किती आशेनं तुमच्याकडे आलो होतो. श्रीकांत म्हणाला, मग आपण मला एखादं नाव तरी सुचवा. समाजातील विविध स्तरात आपला वावर असतो. माणसांची आपल्याला पारख आहे. आपण जे नाव सुचवाल ते अगदी योग्यच असेल. खुर्चीवरून उठत महाराज म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोस त्याप्रमाणे तुला नाव नक्कीच सुचवेन. आत्ता माझ्याबरोबर चल. कुठे आणि का हे प्रश्न विचारायचं श्रीकांतच्या मनातही आलं नाही. शहराचा मध्यभाग सोडून गाडी उपनगराच्या दिशेनं चालली होती. वाटेत एका मोठ्या फाटकातून गाडी आत शिरली आणि वळण घेऊन एका आलिशान 2 मजली इमारतीच्या पोर्चमध्ये थांबली. गाडीतून उतरता उतरता महाराज म्हणाले, श्रीकांत, आपण माझ्या घरी आलो आहोत, ये. श्रीकांत गाडीतून उतरला. त्यांच्या मागोमाग दाराकडे निघाला. उजव्या बाजूस प्लॅस्टरमध्ये एक चकचकीत पितळी पाटी होती. त्या पाटीवरचं नाव वाचताच श्रीकांतची पावलं अडखळली. महाराज, हे? पाटीकडे बोट दाखवून तो दबक्या आवाजात म्हणाला. हो, ते हसत म्हणाले, पण हे केवळ तुझ्या माहितीसाठीच आहे. त्याची कुठे वाच्यता करू नकोस, ये. आत मोठा हॉल होता. उजवीकडच्या एका लहानशा खोलीत महाराजांनी त्याला नेलं. स्वतः सोफ्यावर बसून समोरच्या खुर्चीकडे त्यांनी एक बोट केलं.
श्रीकांत त्या खुर्चीत बसला. त्याच्या मनावर विलक्षण दडपण आलं होतं. श्रीकांत, अगदी निवडक लोकांनाच इथे प्रवेश आहे आणि आता त्या यादीत तूही आलायस. केव्हाही तू इथे येऊ शकतोस. गडी ट्रे घेऊन आला. ट्रेवर कॉफीचे 2 मग होते. घे, महाराज म्हणाले. अजूनही श्रीकांतला महाराजांचा आपल्याला इथे आणण्यामागे काय हेतू आहे याचा अंदाज येत नव्हता. मात्र एक गोष्ट उघड होत होती, त्यांच्या घरात मुक्त प्रवेश ही काहीतरी असामान्य गोष्ट होती. स्वतःशी विचार करता करताच त्यानं कॉफीचा मग तोंडाला लावला. मग अर्धाच भरलेला होता. कॉफी गरम होती, स्ट्रॉंग होती, पण अगदी चविष्ट होती. पण कॉफीचा शेवटचा घोट घशाखाली जातो न जातो तोच त्याला आपलं डोकं जड होत असल्याची, कानशिलापासून वरच्या भागात मुंग्या आल्याची, एक बधीरपणा आल्याची जाणीव झाली.